आपली मानसिक शुद्रता पार नाहीशी करून भव्यतेचे बीज पेरणारे सामर्थ्य ग्रंथात असते। तसंच आज मी एक ग्रंथ वाचला आहे। तो ग्रंथ फारच सुंदर आहे। परीक्षाच्या संगे लोह बिघडले सुवर्णीची झाले, असा सुंदर संदेश आपल्याला त्या पुस्तकामधून भेटतो। घर 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 फिरे पाळणा, बघा बघा ग जत्रा, हे पाहू की ते पाहू हवेत डोळे सतरा। तसंच मित्रांनो, शब्दांची ती जत्रा या पुस्तकामध्ये आहे। मग तुम्हाला वाटत असेल की तो पुस्तक कोणता आहे, तर मित्रांनो, तो पुस्तक आहे घडणाऱ्या मुलांसाठी। याचे लेखक आहे प्रवीण दवणे। या पुस्तकाची पृष्ठ संख्या आहे 80 व या पुस्तकाची मूल्य आहे 60 रुपये आणि या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे नवचैतन्य प्रकाशन। मित्रांनो, या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे। यावर एक मुलगा उडत आहे आणि त्याखाली सूर्य दिसत आहे। आणि मित्रांनो, हा पुस्तक वाचत असताना आपलं मन भरून येतं। काय असेल या पुस्तकात अशी आपल्याला जाणण्याची इच्छा होते। तर मित्रांनो, यामधले जे पाठ आहेत ते पाठ फार सुंदर आहेत आणि ते वाचत असताना आपल्याला वाटतं की आपण आकाशात झेप घेत आहोत। इतकं सुंदर लेखन यांनी केलेलं आहे। माझ्या मनात असं येतं की ज्या मुलांना घडायचं आहे, काहीतरी बनायचं आहे आणि आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व निर्माण करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं आणि यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं। आपले मित्र कसे असावेत, आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, हे या पुस्तकामध्ये दिलं आहे। दुर्दम्य इच्छाशक्तीच्या पोटीस निश्चयाचे अंकुर असतात, असं सुंदर असं संदेश यामध्ये दिलेला आहे। म्हणून आपण हे आपल्यामध्ये रुजवलं पाहिजे। ज्यांना नवं काही करण्याची सतत इच्छा आहे, अशी कुतूहल असणारी मनच आपल्या हृदयात नवं काही भरू शकतात। म्हणून आपल्यामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे। पुस्तक वाचनातूनही करमणूक होते की, पण ती करमणूक तुमच्या विचारांना, जीवनाला दिशा देऊन जाते। कोण म्हणतं की फक्त टेलिव्हिजन, टीव्ही, मोबाईल यामुळेच आपली करमणूक होते? पुस्तकांमधून सुद्धा होते, असा संदेश प्रवीण दवणे या पुस्तकामध्ये दिला आहे। मित्रांनो, हा पुस्तक फारच सुंदर आहे। यामधले चित्र सुद्धा फार सुंदर आहेत। यामध्ये नवीन दिवस येतो, निघून जातो, पण त्या दिवसामध्ये आपण आपल्यासाठी काहीतरी कमवलं पाहिजे। प्रत्येक दिवस नवा असतो, पण जुना दिवस त्यांना वाटतो ज्यांना त्या दिवसाविषयी आवड नसते। म्हणून प्रत्येक नव्या दिवशी आपण नवं काहीतरी जगलं पाहिजे, नवं काहीतरी अनुभवलं पाहिजे। मित्रांनो, हा पुस्तक छोटा आहे, पण यामध्ये आपलं आयुष्य रेखलेलं आहे। म्हणून आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि यामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण आपल्यामध्ये उतरवलं पाहिजेत। आणि मित्रांनो, परमेश्वराने ह्या सृष्टीवर आपल्याला उगीच पाठवलेलं नाही, आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं आहे तर त्याचं काहीतरी कारण असेल। आणि जेव्हा आताच्या पिढींमध्ये त्यांना हवं असलेलं काम होत नाही, तेव्हा ती पुढची पिढी जन्माला घालतो परमेश्वर। म्हणून आपण ते काम जे परमेश्वराने आपल्याला कशासाठी पाठवलं आहे हे आपण ओळखलं पाहिजे। कुतूहलाच्या पोटी खूप खूप छान छान गमती जन्माला येतात, म्हणून आपण कुतूहल बाळगलं पाहिजे। अनुभवाचं दप्तर असंच भरायचं असतं, वेचून वेचून जगातलं सौंदर्य उत्सुकतेने पाहायचं असतं। म्हणून आपण ते केलं पाहिजे। केल्याने देशाटन, पंडित नैत्री सभेत संचार, हे आपण केलं पाहिजे। आणि जिथे श्रम नाहीत तिथे आनंद नाहीत, म्हणून श्रम फार महत्वाचा आहे आणि श्रमामुळेच आपल्याला आनंद भेटतो। ज्यांना या जगात जन्माला येऊन या जगाविषयी कुतूहल नाही, ती अखंड बोगद्यातच जगतात। म्हणून आपण तसं न जगता आनंदाने एकत्र मिसळून जगलं पाहिजे। मित्रांनो, हा पुस्तक खूपच छान आहे। तुम्ही हा पुस्तक एकदा का होईना नक्कीच वाचा। या पुस्तकामधले प्रत्येक पाठ अगदी तुमच्या मनाला भेटतील। आणि मित्रांनो, हा पुस्तक जर तुम्ही वाचत राहाल ना, तर तुम्ही वाचतच जाल आणि एका बैठेमध्ये तुम्ही हा पुस्तक वाचून संपवाल। फार सुंदर असं पुस्तक प्रवीण दवणे सरांनी लिहिलं आहे, म्हणून तुम्ही हा पुस्तक नक्कीच वाचा। धन्यवाद।